मराठी माणसाला हरवायला औरंगजेबाला सुद्धा जमलं नाही. पण आजकाल मराठी माणूसच मराठी माणसाला मागे ओढतोय, पाय खेचतोय. हॅलो, कशा आहात सगळे? मी मस्तच आहे, तुम्ही पण मस्तच असाल. आणि आज एक नवीन टॉपिक आहे की मराठी माणूस का मागे आहे. तुम्ही विचार केलाय का कधी की मराठी माणूस सगळ्यांना वाटतंय मेहनत करत नाही. भरपूर मेहनत करतो मराठी माणूस. शेतकरी बघा, शेतकरी मेहनत करत नाही असं नाही, खूप मेहनत करतो शेतकरी. पण आजकाल कसं झालंय, आपल्या मराठी माणसाला आपलीच लोक सपोर्ट करत नाहीत. सपोर्ट करत नाहीत, उलट खेकड्यासारखं पाय खेचायला बसलेली असतात. तर या उलट काय असतं की जगाच्या पाठीवर कुठंही जा, गुजर मारवाड्याची लोक बघा, काही ना काही व्यवसायच करताना दिसतात. ते कधी कुणाची नोकरी करत नाहीत. नोकरी म्हणजे गुलामगिरी असं त्यांना वाटतं. तर बरोबर आहे, कारण दुसऱ्यांकडे जाऊन काम करण्यापेक्षा बिझनेसमन जितकं कमवू शकतोय तितकं एक नोकरदार कमवू शकत नाही. आणि खर्च करायला मर्यादा असतात. तुम्ही महिन्यातनं एकदा पगार घेणार, एकदा पगार हातात आला की 5 मिनिटात तो संपून जाणार. एवढ्या उदारवाऱ्या आणि उसनवाऱ्या झालेल्या असतात त्या की सांगायला नको. कारण पगार त्या मानाने येतोय आपला, आणि त्याच्यापेक्षा जास्त खर्च असतो, इतकी महागाई वाढलेली आहे. तर मराठी माणसाला आपण कधी एकमेकाला साथ देत नाही. एखाद्यानं जर चहाची टपरी टाकली तर लोक त्याला खोळ्यात काढतात. त्याचे मित्र वगैरे म्हणणार, अरे इतका शिकलायस काय चहा विकतोयस, शोभतय का तुला? शोभायचं काय आहे त्यात? काहीतरी करून चार पैसे कमवतोय ना, त्याला तुम्ही सपोर्ट द्या. तुम्ही असं म्हणू नका की कशाला चहा विकतोयस. अरे चहा विकणं पण काय कुणाला पण जमत नाही. आणि ज्याला जे जमतं ते काम करून राहणं, चार घास पोटाला खातोय हे महत्वाचं आहे ना. तुमच्यासारखं उडाण का करत हिंडत तर नाही ना तो. पण अशी उडाण का करत हिंडणारी पोरच त्याला खेचायला बसलेले असतात. आणि तर मला म्हणायचं आहे की कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतंय. ज्याला जमतंय त्यानं ते करावं, केलं पाहिजे. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. आपण त्याचं यश ज्यावेळी तो धडपडेल, पडेल उठेल, त्यावेळी कळेल की बाबा कितपत तो सक्सेस. नाही सक्सेस झाला तरी चालेल, पण त्यानं केलेली मेहनत वाया जाणार नाही. त्याला त्याच्यातून काहीतरी अनुभव शिकायला मिळेल असं समजून तुम्ही त्याला साथ द्या. त्याच्या मनात निगेटिव्ह विचार घालू नका, पॉझिटिव्ह विचार घाला. असू दे, कर, होईल, तू करशील, जमेल तुला, असं म्हणा. जर कधी त्याला जर समजा तोटा झाला, होऊ शकतोय आयुष्यात, वेळ खराब आली त्याच्यावरती, तर आपण लोक त्याला साथ देत नाही. आपण लोक त्याला, हा तुला सांगितलं होतं ना करू नको म्हणून, काय झालं बघ आता, मन खच्चीकरण करण्याचं काम करतोय. मग त्याला पण वाटतंय होय आपल्याला हे जमणार नव्हतं, करायला नको पाहिजे होतं, तरी आपण करायला गेलो आणि तोंडावर पडलो. म्हणून त्याचं बघून दुसरी चार लोक विचार करतात, नको बाबा हे काय आपल्याला होणार नाही. केल्याशिवाय कळत नाही माणसाला. पडू दे, पडलं तर कळेल. पण पडल्यानंतर उठून उभा राहायची ताकद पण हवी. संघर्ष हा प्रत्येकाला चुकलेला नाही, केलाच पाहिजे. संघर्षाच्या काळात काहीतरी धडा घेतलाच पाहिजे. आपण घाबरून जातो, माझ्यावर इतकी संकट आली. सगळ्यांच्यावरती येतात, तुम्ही काय वेगळं नाही. जगात सगळ्यांवरती संकट येतात. मोठी मोठी लोक सुद्धा त्या संकटातनं आलेले असतात. आणि आपण काय त्याच्यापासनं सुटलेलो नाही. त्यामुळं धडपडत का होईना जगायला लागतंय, करायला लागतंय. स्वतःचं काहीतरी व्यवसाय करायची मराठी माणसाला खूप गरज आहे. आपण खूप कष्ट करतो, खूप कष्टाळू आहे, पण एक फक्त दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं आपल्या मनात भीती बसलेली असते की बिझनेस
गुजर मारवाड्यांनीच करायचा. त्यांच्याकडे ती चिकाटी आहे, ती चिकाटी तुमच्याकडे का नाही येऊ शकत? येऊ शकते. आपले आपले आई वडील नोकरी करत होते, ठीक आहे ना, त्यांनी नोकरी करत आयुष्य खर्च केलं, ठीक आहे. तुम्ही मुलांना पण तुम्ही अशा आई वडिलांनी मुलांना हे शिक्षण द्या की आम्ही नोकरी केल्या म्हणून तू नोकरी करू नको, तुला हवं ते कर. एखाद्या खेळात तर बेच असेल तर खेळाचं त्याला शिक्षण द्या, किंवा म्हणजे तो त्यात पुढं जाईल. पण त्याच्यावरती कोणतंही काम लादू नका. नको हे करू नकोस, हे आपल्याला शोभत नाही. काही काही मराठी लोकांचं हे वाक्य ऐकायला मिळतं, हे आपल्याला शोभत नाही. आता एक उदाहरण घ्या. आता समाजात किती तर लोक व्हिडिओ बनवतात, पण आजही सगळ्या लोकांचं असं मत आहे व्हिडिओ बनवणाऱ्या बायका चांगल्या नाहीत. चांगल्या नाहीत म्हणजे काय हो? मोठ्या मोठ्या नट्या त्या पण पुढे आल्या. आजकाल राजकारणात बायका जात्यात, त्यांना काय काय करायला लागते माहिती आहे का? कधी तो अनुभव घेतलाय का? समोर दिसतं ते बेडगी आयुष्य, त्यांचं आयुष्य आपल्याला वाटते खूप छान आहे, खूप सुखात आहेत त्या. त्यांना कोणत्या कोणत्या गोष्टींना फेस करायला लागतं माहिती आहे का? हे पुरुष प्रधान जो देश आहे ना, आजकालच्या राजकारणात जाणाऱ्या काय काय बायका खूप खालच्या पातळीला जातात. सत्ता, प्रतिष्ठा आणि खुर्चीसाठी स्वतःचं स्वाभिमान विकतात. तर मला म्हणायचं आहे, अशी सत्ता प्रतिष्ठा काय कामाची? तुमचं स्वत्व विकून तुम्ही प्रतिष्ठा मिळवलेली काय कामाची? दुसऱ्याला जरी वाटत असेल तरी स्वतःला माहीत असते आपण ते मिळवण्यासाठी काय केलंय ते, आणि रोज तुम्हाला ती गोष्टीची जाणीव होणार. एखादी जर चुकीची गोष्ट तुम्ही करून जर पुढं आला असेल तर त्या चुकीच्या गोष्टीची रोज जाणीव होणार. त्यापेक्षा मेहनत करा, संघर्ष करा. 1-2% बायका अशा आहेत ज्या आपला स्वाभिमान कधीही विकत नाहीत. तर सगळ्यांना मराठी लोकांना मला एकच सांगायचं आहे की एखादा जर पुढं जात असेल तर त्याला मागं खेचायचं काम करू नका. जाऊ दे पुढं, त्याला हिम्मत द्या, बळ द्या, त्याचे पाय ओढू नका, मन खच्चीकरण करू नका. आणि मराठी बायकांना मला सांगायचं आहे, हे भोंदू बाबाच्या नादाला लागण्यापेक्षा संघर्ष करा. भोंदू बाबा कुठलाही सत्ता मिळवून देत नाही, की ते आपल्याला स्वतःला मिळवायला लागते. जे काय आहे ते संघर्षाशिवाय काही नाही आयुष्यात. संघर्ष केल्यानंतरच त्याचं फळ मिळत असते. आणि वेळ ही खूप महत्त्वाची आहे. तुमची वेळ आल्याशिवाय तुम्हाला काही मिळत नाही. प्रत्येक वेळी आपण म्हणतो माझं नशीबच खराब आहे, तर नशिबाला दोष देण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा लढत राहा, संघर्ष करत राहा. एक ना एक दिवस तुमची वेळ येणार आहे. आणि मराठी मुलांसाठी तुम्हाला जे हवं तेच करा. आजकाल मोबाईलचा जमाना आहे, तर पालकांनी पण त्यांच्यावरती अशा काही गोष्टी लादू नका. माझ्या मुलग्यानं ह्याच्यातच नोकरी केली पाहिजे किंवा हेच झालं पाहिजे. त्याला जर एखाद्या व्यवसायात आवड असेल करू दे. काय काय लोक पुस्तकं विकून सुद्धा बिझनेसमन झालेत. हो, ही सत्य परिस्थिती आहे की रस्त्यावरती टपरीवरती पुस्तकं विकून बिझनेसमन झाल्यात. ह्याच्यात काही लाज बाळगण्यासारखी नाही. ज्याला जमतं त्यानं ते करावं. ज्याला जमत नाही
त्यांना आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय काय आपल्या मनाला विचारावं. दुसरा करतोय म्हणून तुम्ही त्याच्यात सक्सेस होऊ शकतोय असं नाही. स्वतःला जे जमतं तेच करा. तर व्हिडिओ आवडला तर सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबवर असाल तर सबस्क्राईब करा. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय.